कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी शिवसेना भाजपा जागा वाटपाचा तिढा होता, तो तिढा आज सुटला आहे। शिवसेनेसाठी एकूण 64 जागा तर भाजपला 58 जागा या ठिकाणी जाहीर झाल्याची माहिती सध्या मिळते। मात्र या ठिकाणी कल्याण पूर्वेत कमी जागा मिळाल्याने कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। कल्याण पूर्वेतील भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर सध्या भाजप कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली आहे। आम्हाला युती नको, एवढ्या कमी जागा नको अशी मागणी सध्या या ठिकाणी कार्यकर्ते करतात। आपल्यासोबत सध्या काही कार्यकर्ते देखील आहेत, तसेच भाजपचे पदाधिकारी देखील आहेत। ताई, काय सांगाल एकंदरीत काय मागणी आहे आता तुमची? आमची मागणी अशी आहे की आम्हाला स्वबळावर लढायचं आहे। त्यांनी युती शब्द दिला आणि त्या युतीमध्ये युतीसारखं काही वाटणी दिली नाही। 6 सीट देऊन आम्ही कोणत्या कार्यकर्त्याला खुश ठेवायचं आणि कोणत्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं आणि कोणत्या कार्यकर्त्यांनी निवडून द्यायचं। आमदार गणपत गायकवाड सुलभाताई यांना भरपूर BJPचे भरपूर कार्यकर्त्यांनी निवडून आणलं होतं। त्या मतदानाच्या हिशोबाने आम्हाला 6 सीट शोभत नाही हो। आम्ही सगळे कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आम्हाला युती करायची नाही, आम्हाला स्वबळावर निवडणूक लढण्याचा अधिकार द्यावा। ताई, काय सांगाल आज इकडे जमलात, काय नेमकी मागणी आहे? आम्हाला हेच आहे की कल्याण पूर्वमध्ये आमच्या वरिष्ठांची कमळासाठी जी आम्ही धडपड बघितली आहे या 8 ते 10 वर्षामध्ये, तीच तळमळ एका कार्यकर्त्यांनी पण केली आहे। जर BJP पक्ष वाढवायचाच नसता तर त्यांनी पण एवढी मेहनत घेतली नसती। म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की ही कार्यकर्त्यांची पक्षाला परत बळ देण्याची ही वेळ आहे। म्हणून आम्हाला युती नको। तुम्ही तुमचे जसं स्वबळावर तुम्ही घोषणा केली होती काही दिवसापूर्वी, तसं आम्हाला पण स्वबळावरती निवडण्याचा किंवा निवडून येण्याचा अधिकार आहे, एवढंच सांगेल। कारण की याच्यामध्ये कार्यकर्त्यांची आणि वरिष्ठांची मेहनत कमळ फुलवण्यासाठी या 10 वर्षामध्ये भरपूर मेहनत केलेली आहे। नाना, काय सांगाल एकंदरीत कार्यकर्त्यांची नाराजी आहे? एकंदरीत युतीबाबत संभ्रम होता, अनेक बैठका देखील झाल्या, मात्र आज जो निर्णय झाला बैठकीत अशी माहिती येते की कल्याण पूर्वेत अवघ्या 7 जागा सोडल्या। BJPच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तुम्ही निवडणूक प्रमुख आहात, काय तुमची भूमिका असेल? गेल्या 2 तासापासून या ठिकाणी कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी मी असेल किंवा आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, आमचे आमदार ताई सुलभाताई यांना या ठिकाणी बोलवून घेतलं आहे आणि त्यांच्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत की ज्या विधानसभेमध्ये 80,000हून अधिक मतं ही भारतीय जनता पक्षाला मिळाली, अशा परिस्थितीत मिळाली की ज्या वेळेला आमच्यासमोर एक शिवसेनेचा बंडखोर त्यावेळेला उभा होता। अशा स्थितीत एवढी मतं मिळालेली असतानासुद्धा जर फक्त 7 जागा जर या ठिकाणी जर भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येत असतील तर ही नैसर्गिक न्यायाने झालेली युती वाटत नाही। यानंतरच्या पुढच्या काळामध्ये आमची विधानसभासुद्धा अडचणीत येऊ शकते अशी कार्यकर्त्यांची भावना। याच दरम्यान किमान 4 ते 5 बैठका झाल्या, भाजपचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। जागा वाटपादरम्यान काही विरोध झाला नाही का त्या बैठकांमध्ये? नाही, कल्याण पूर्वच्या सगळ्या एकूण विधानसभा क्षेत्रामध्ये त्या जागेच्या ज्या वेळेला युतीच्या बैठका झाल्या त्यावेळेला मी सुद्धा त्यामध्ये होतो। त्यावेळेला कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये 16-17 जागांची मागणी ही कल्याण पूर्वच्या वतीने त्यावेळेला केली होती। जर व्यवस्थित चर्चा होऊन जर त्यामध्ये जर ठरलं असतं तर कदाचित त्याच्यामधल्या 12, 13, 14 जागा या भारतीय जनता पक्षाला वाट्याला येऊ शकल्या असत्या, कदाचित जास्त येऊ शकल्या असत्या। परंतु जी काही एकूण आत्ताची जी स्थिती आहे त्या स्थितीत कार्यकर्त्यांनी आत्ता ती भूमिका त्यांची जिल्हाध्यक्षांकडं आणि आमदार मॅडमकडं पण व्यवस्थित चर्चा होऊ शकली असती तर हा शब्द तुम्ही वापरला आहे, नेमकं कोण जबाबदार असेल या सगळं? नाही, व्यवस्थित याचा अर्थ की ज्या विधानसभा क्षेत्राची चर्चा जर खालच्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन जर झाली असेल तर त्याच्यामध्ये या पद्धतीने जर नैसर्गिक न्यायाने जे मतदान आता ताजं मतदान झालेलं आहे, कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला हे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यावेळेला शिवसेना ही एकत्र होती। आता शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, त्यामध्ये उभाटाची मतं ही वेगळी झालेली आहेत, ती आजही वेगळी मतं आहेत। अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला जर व्यवस्थित न्यायाने झाली असती तर ते युतीला पोषक झालं असतं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ती भावना त्यांनी आमच्याकडे मांडली। आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहे। पदाधिकारी म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? पदाधिकारी म्हणून मलाही असं वाटतं की यामध्ये काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना हा न्याय मिळायला पाहिजे। त्यांची जी भूमिका आहे ती वरिष्ठांपर्यंत मांडण्याचं ॲज एक पदाधिकारी म्हणून या निवडणुकीचा भाग म्हणून मी सुद्धा जिल्हाध्यक्षांच्या सोबत आणि आमदारताईंच्या सोबत आमच्या प्रदेशाध्यक्षांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करेन। एकंदरीतच या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानंतर भाजपमध्ये कल्याण पूर्वेत मोठ्या प्रमाणात सध्या नाराजी दिसून येते। याबाबत
पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे याबाबत कार्यकर्त्याची नाराजी आहे ती पोचवली जाईल अशी सध्या भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र आता याबाबत वरिष्ठ काय निर्णय घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.